माझं संजय लबडे. कधीपासून राहता इथं? 28 वर्ष झाले. काय समस्या सुटल्या का? हा समस्या सुटल्या का? सुटलेत, पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि रोड झाले परत हे गावामध्ये जागा ड्रेनेज लाईनची पाईपलाईन झालेली. काय होईल निवडणुकीत? तसं सांगू शकत नाही आम्ही. तुम्ही काय सांगाल बाबा? नाही कोपरेगाव. आता तुम्ही गावात या शहरामध्ये गेलाय, शहरात बरं वाटतं का गाव बरं वाटतं पहिलं? गावात आपल्या गावात बरोबर. काय वाटतं वारा काय म्हणते महानगरपालिकेत? निवडणूक लागली तुमची, चाललंय आता सगळीकडे काय बोलायचं आता. आता काय होईल वातावरण काय म्हणते? फाईट आहे दोन्ही पक्ष. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी मध्ये फाईट ही आहेच 100%. तुम्ही सोशल वर्कर म्हणून कसं वाटतंय? नाही नाही, हे बघा आता शेवटी मतदार राज्य आहे, तो काय करेल त्यांचा निर्णय आहे. आपण सांगू शकत नाही मला हाच निवडून येईल किंवा तोच निवडून येईल असं काही सांगू शकत नाही. शेवटी जे मतपेटी जी पॅक उद्याच्या 15 तारखेला होणार आहे संध्याकाळी, 16 तारखेला जनतेला कळेल. काय होईल साहेब? काय म्हणतं वातावरण काय म्हणतं? सध्या तरी वातावरण म्हटलं तर ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, आज त्याचंच तो वातावरण करतोय. गोरगरिबांची इलेक्शन राहिली नाही, सर्व कार्यकर्ते, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इलेक्शन राहिली नाही. आता सगळा बाजार जो सगळा पैशाचा चालू आहे आणि ज्यांनी 20-20 वर्ष समाजामध्ये काम केले, तळागाळात काम केले, अशा लोकांचं तिकीट नाकारून कट करून किंवा अनेक माजी नगरसेवकांचं तिकीट कट करणं हे कारस्थान गेले 20 वर्ष आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो, पण हे कधीच आम्ही पाहिलं नव्हतं. तागायत आत्ता 2026 मध्ये आम्हाला हे बघायला मिळते. खरं तर निषेध करण्यासारखं आहे की सर्वसामान्यांना कार्यकर्त्याला कधीच न्याय मिळणार नाही याच्या पुढं. आणि तुमची लोकशाही ही आता राहिली का नाही हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. त्यामुळं पुढचं खूप अवघड आहे. कुणी शिक्षणावर बोलत नाही, रोजगारी बोलत नाही, कुणी नोकऱ्यांविषयी, गोरगरिबांच्या विषयी कुठलाच विषय बोलत नाही. फक्त काय वाटता येईल, काय देता येईल, काय कुठलाही पक्ष असू दे, पक्षाची धोरणं अशी असली पाहिजे की बाबा आपण समाजात काय नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही काय काम करणार. तुम्ही आता हे काय करतात, ही लोक मोठे मोठे इव्हेंट लावणे, मोठे मोठे कार्यक्रम लावून भांडी वाटणे, लोकांना साड्या वाटणे आणि पैसे खर्च करणे, ह्याच्यावर तुम्ही आता इलेक्शन जर बघत असताल तर लय अवघड झालेलं आहे. आणि नगरसेवक तरी झाला कुणी होऊ दे, तो आपला कमर्शियल नगरसेवक होतात, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. गटर, पाणी, लाईट हे तर कुणीही काम करतं, सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा करू शकतो. पण ज्या खऱ्या मूलभूत गरजा आहेत, आज महानगरपालिकेच्या शाळा आज संपत चालल्यात, मुलांना नोकऱ्या नाहीत, अनेक अडचणी आहेत लोकांना, त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. त्यामुळं खरं निषेध करू वाटतो. आता काय म्हणते निवडणुकीत वातावरण काय होतं? छान आहे, चांगलं आहे. कोणाच्या बाजूने काय वातावरण? तुतारीच्या बाजूने साहेब तुम्ही काय सांगाल? एकदम व्यवस्थित आहे. काय चाललंय, काय चाललं, वोट द्यायचं. वारं काय म्हणतं? हा? हवा कोणाची आहे बघा? वारा काय, वारा तेच वारा असतं, दरवर्षी तेच वारा आहे. काय हे नाहीये, फरक नाहीये, तेच आहे. आपलं घरचं खायचं, आपलं झोपायचं. समस्या सुटल्या हा? समस्या सुटल्या नाही बघा. सांगता येणार कामं झाली काय बघा? काम तर होतंय, तिथं आहे काम, तर तसं काय नाही. पाणी व्यवस्थित आहे, ड्रेनेज व्यवस्थित आहे, ट्रॅफिक. माझ्यासाठी तर ओके आहे बाबा. काय म्हणतो वारा काय म्हणतो भागात? निवडणूक लागल्या, निवडणूक काय होईल ते समजा. आता कोण येतं निवडून काय सांगता येत नाहीये. हवा काय करते? हवा कळत असेल तुम्हाला? हवा तर काय, आता हवा रोज पेटी, हवा पेटत झाली आता पेटी जास्त. आता 15 तारखेला कळेल आपला काय वारा सुटले किती. रस्त्यांना खड्डे कॉन्क्रीटकरण केले, ते धडधड काय जात नाही. आणि पाणी एक टाइम आहे, पाण्याचे 2 वेळा देऊन म्हणून 2 वेळा सांगितलं, पण 2 वेळा काय दिले नाही. एक वेळेस पाणी येतं, ते पण त्याचं प्रेशर कमी असतं. आता 20 वर्ष झालं आमदार याच भागात आहेत. हा, काय केली काय काम? आमदाराचे मोठी कामं महत्वाचं म्हणजे रोडच केलेले आहे, बाकी अशी काही महत्वाचे काही कामं दिसलेले नाही. आमचं पाण्याचा प्रश्न आहे तसंच आहे. पाण्याची टाकी वाढवणार होते, पण ते काय वाढवलं नाही, काय नाही. आता निवडणूक लागली आहे, हा, काय वाटतंय बघ, काय होईल? वारं काय म्हणते भागात? तर तुतारी होईल. कोण आहे काम करणारी माणसं? अनिताताई इंगळे.
सुभाष भाऊ नाणेकर. दुसरे कोण आहेत? दुसरे बाकी मग आमच्या इकडचे 2 कॅन्डिडेट आहे. नाही बाकीचे उमेदवार बाकीचे दायरीचे आहे ना ते.